नेक्स्ट पर्यटन, वाहतूक व संदेशवहन. अगोदर तुमच्या आवडीचं पर्यटन. आत्तापर्यंत ब्राझीलबद्दल तुम्ही बरीच माहिती मिळवली आहे. तर ब्राझीलबद्दल आपण जवळपास 8 चॅप्टर माहिती मिळवली. ओके. मिळालेल्या माहितीच्या आधारे तुम्ही ब्राझीलमधील ज्या स्थळांना भेट देऊ इच्छिता त्यांची यादी तयार करा. ओके. त्याच्यामध्ये स्पेशल काय वाटतं तुम्हाला? साओ पावलो शहर आहे पाण्यासारखं, ॲमेझॉन नदीचं खोरं आणि जंगल, समजा स्पेशल ॲमेझॉन आहे ना. ठीक. या पर्यटन स्थळांचे वर्गीकरण कोणत्या पर्यटन प्रकारात करता येईल याबद्दल मित्रांशी चर्चा करा व वर्गीकरण करून दाखवा. ओके. नेक्स्ट आकृती 9.1च्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. आता आकृती 9.1 मध्ये एक्स ॲक्सिसला काय दिलं तुम्हाला? वर्ष. आणि वाय ॲक्सिसला पर्यटक संख्या, ती पण कशामध्ये आहे? लाखामध्ये आहे. ठीक आहे. पाहूया पहिला प्रश्न. 1995 साली कोणत्या देशामध्ये अधिक पर्यटन आले? 1995 मध्ये जर पाहिलं आपण तो दोन्ही देशाचा ग्राफ जो आहे तो सेम पॉईंटला टच करतो. म्हणजे दोन्ही देशामध्ये 20 लाख पर्यटक जे आहेत तर त्या देशामध्ये आले होते. 2000 साली कोणत्या देशामध्ये अधिक परदेशी पर्यटक आले? आता जेव्हा आपण 2000 मध्ये गेलो तर भारतामध्ये फार झालं तर 20 ते 22 लाख झाले असतील. परंतु जी निळी लाईन आहे ब्राझीलची ती कुठपर्यंत गेली? जवळपास 55 पर्यंत गेली. बरोबर आहे का? म्हणजे 55 लाख पर्यटक जे आहे तर ब्राझीलमध्ये आल्यामुळं अधिक परदेशी ब्राझीलमध्ये आले. कोणत्या वर्षांपासून भारतामधील परदेशी पर्यटकांची संख्या वाढलेली दिसते? आता परदेशी पर्यटकांची संख्या जी आहे तर 2010 नंतर जर पाहिलं आपण तर वरचा ट्रेंड दिसेल तुम्हाला, अप ट्रेंड. बरोबर आहे का? तर ते वर्ष आहे 2010. 2015 साली दोन्ही देशातील परदेशी पर्यटकांची संख्या किती होती त्यातील फरक सांगा. आता 2015 मध्ये जर पाहिलं आपण तर ब्राझीलमध्ये किती आहे? 60 लाख दाखवलं का ॲप्रॉक्सिमेटली, है ना. आणि इंडियामध्ये जर पाहिलं आपण तर जवळपास 130 आहे का 140? 130 कन्सिडर करू आपण. ओके. मग 130 लाखातून जर आपण 60 लाख मायनस केलं किती आलं? 50 लाखाचा जवळपास फरक गेला पर्यटकांचा. किती? 70 लाखाचा. 2010 नंतर भारतातील परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर वाढण्यामागचे कारण काय असावे? आणि प्रश्न असा आहे की 2010 नंतर भारतातील जे परदेशी पर्यटक आहे ते वाढण्याचं नेमकं कारण काय असेल? तर रिझन जर पाहिलं आपण तर 2010 नंतर जर पाहिलं आपण तर जे इको फ्रेंडली किंवा त्याला आपण पर्यावरणपूरक म्हणू तर असं पर्यटनाला भारत देशाने चालना दिलेली आहे आणि त्या रिझनमुळं पर्यटनाची संख्या जी आहे वाढलेली आहे. त्यानंतर घेऊ आपण भौगोलिक स्पष्टीकरण. ब्राझील. पांढऱ्या वाळूच्या पुळणी, आकर्षक व स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, ॲमेझॉन खोऱ्यातील घनदाट अरण्ये, विविध प्रकारचे प्राणी व पक्षी तसेच विविध उद्याने यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझीलकडे आकर्षित होतात. आता पर्यटक ब्राझीलकडे आकर्षित होण्याची काही कारणं असतील. ते कारणं जर पाहिले आपण तर पांढरे वाळू जे आहेत तर त्याच्या अशा लांबवर पसरलेल्या पुळणी, ज्याला आपण पुळण म्हणतो आहे की नाही. त्यानंतर सागरी किनारा जो आहे ना ब्राझीलमधला, उत्तर अटलांटिक आणि दक्षिण अटलांटिक है ना, या प्रदेशामधला किनारपट्टीमधला, तर तो आकर्षक पण आहे आणि स्वच्छ पण आहे. त्यानंतर तिथं जी बेटे आहेत समुद्रामधली अटलांटिक महासागरामध्ये ती बेटेसुद्धा कशी आहेत? निसर्गरम्य आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं ॲडव्हेंचर कोणतं आहे? ॲमेझॉन खोऱ्यातील घनदाट अरण्ये. ओके. कारण आपल्याला माहिती आहे जगामध्ये सर्वात जास्त बायोडायव्हर्सिटी जर कुठं असेल जगाची, काय म्हणतो आपण त्याला? फुफ्फुसे, ॲमेझॉन जंगलला. त्यानंतर विविध प्रकारचे मॅक्झिमम बायोडायव्हर्सिटी म्हणजे ॲनिमल आणि बर्ड्सच्या सर्वात जास्त स्पीसीज जे आहेत ती तिथं पाहायला मिळतील आपल्याला. विविध प्रकारची उद्याने तिथं आहेत. ब्राझिलिया हे राजधानीचे नवीन शहरसुद्धा पर्यटकांचे आकर्षण आहे. आता ब्राझीलची जी राजधानी आहे ती आहे ब्राझिलिया आणि हे एक नवीन वसलेलं शहर आहे आणि ते सुद्धा पर्यटकांचं काय आहे? आकर्षण आहे. तसेच रिओ दी जानेरिओ आणि साओ पावलो यांसारखी शहरे मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतात. आणि पूर्व किनारपट्टीवरची रिओ दी जानेरिओ आणि सर्वात महत्त्वाचं साओ पावलो हे की नाही, हे ते 2 शहर आहेत.
घनदाट लोकसंख्या असलेलं शहर पाहिलं आपण, आहे की नाही. तर मोठ्या संख्येने पर्यटकसुद्धा या शहरांना काय करतात, भेट देत असतात. देशातील अनेक भागात पर्यटन हा महत्त्वाचा आर्थिक व्यवसाय आहे. आता पर्यटन जो आहे ना, हा आर्थिक महत्त्वाचा विषय काय माहिती आहे का, कारण बाहेर देशातील लोक जितकं आपल्या देशात येतील तितकं आपल्या देशाचं मूल्य काय होतं, वाढतं ना, है ना. आर्थिक म्हणजे त्याला आपण त्याचासुद्धा समावेश GDPमध्ये होतो. म्हणून पर्यटन जो आहे तो एक प्रकारचा काय आहे, आर्थिक व्यवसाय आहे. ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा विकास होत आहे. आणि ब्राझीलमध्ये सुद्धा भारताप्रमाणे जे इको फ्रेंडली पर्यावरणस्नेही पर्यटन आहे त्याचं काय होत आहे, विकास होत आहे. त्यानंतर आहे पर्यटन व अर्थव्यवस्था 2016 याचा एक ग्राफ दिलेला आहे आपलं. तर ब्ल्यू लाईन काय दाखवते, पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या, आणि रेड काय दाखवते, एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान. वरील आलेखाचा प्रकार कोणता? तर हा आलेखाचा प्रकार जोडस्तंभ लेख आहे. या आलेखात कोणत्या बाबी दाखवल्या आहेत? आता या लेखामध्ये जर पाहिलं आपण तर 2000 साली ब्राझीलमधील एकूण लोकसंख्येपैकी किती लोकसंख्या पर्यटन व्यवसायात गुंतलेली आहे, आणि त्यानंतर 2000 साली ब्राझीलच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात पर्यटन व्यवसायाची टक्केवारी किती, आणि त्याचप्रमाणे भारताची सुद्धा पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या आणि राष्ट्रीय उत्पन्नात त्यांचं योगदान हे दाखवलेलं आहे. कोणत्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान जास्त आहे? आता एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान जर पाहिलं आपण तर आपल्याला कोणती लाईन बघावं लागेल, रेड लाईन, बरोबर ना. तर रेड लाईन कोणाची जास्त आहे, ब्राझील. तर ब्राझील देशाचं जे आहे एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचं योगदान जर पाहिलं आपण तर जवळपास किती आहे, 9% आहे की नाही, 9.96च्या आसपास आहे. आणि भारतात जर पाहिलं तर 8.5च्या आसपास येईल. एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त असलेला देश कोणता? आता आपल्याला कंपॅरिझन करायचं, एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या. तर याचा रेशो जर पाहिला आपण तर ते रेशो कोणाचा जास्त येईल, भारताचा. ओके. भौगोलिक स्पष्टीकरण. आकृती 9.1 मध्ये दाखवल्यानुसार 2015 साली भारतामध्ये भेट देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या ब्राझीलच्या तुलनेत जास्त आहे. ओके. आत्ताच आपण पाहिलं की 2015 किती डिफरन्स काढला होता आपण, जवळपास तो 70 लाखाचा ना, ठीक आहे नाही. तर भारतामध्ये भेट देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या ब्राझीलच्या तुलनेमध्ये जास्त आहे. तसे असले तरी पर्यटन क्षेत्राचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा हा ब्राझीलपेक्षा कमी आहे. परंतु आकडे जरी असतील तसे पर्यटकांची, पर्यटन क्षेत्रातून होणारं जे उत्पन्न आहे त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा जो वाटा आहे पर्यटन क्षेत्राचा, तर तो ब्राझीलचा जास्त आहे. म्हणजे ब्राझीलपेक्षा आपला कसा आहे, कमीच आहे. हे प्रामुख्याने त्या त्या देशांची लोकसंख्या व एकूण राष्ट्रीय उत्पन्न यांच्या मूल्यावर अवलंबून आहे. मग असं का झालं, कारण आपल्या देशाची लोकसंख्या तुलनेने कशी आहे, जवळपास जास्त आहे, 5 ते 6 पटीने, आहे की नाही. आणि एकूण राष्ट्रीय उत्पन्न जर पाहिलं तर त्यावर सुद्धा त्याचं मूल्य अवलंबून असतं. त्यानुसार भारताचे राष्ट्रीय उत्पन्न व लोकसंख्या ब्राझीलच्या तुलनेत खूपच जास्त आहे. आणि भारताचं जे इतर क्षेत्रातलं राष्ट्रीय उत्पन्न आणि लोकसंख्या जी आहे ती ब्राझीलच्या तुलनेमध्ये कशी आहे, खूप जास्त असल्यामुळं निश्चितच एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा हा ब्राझीलपेक्षा भारताचा कसा आहे, कमी आहे. त्यामुळे भारताचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील पर्यटन क्षेत्राचा वाटा ब्राझीलपेक्षा कमी दिसतो व या क्षेत्रातील लोकसंख्येचे प्रमाण जास्त दिसते. ओव्हरऑल ट्रेंड काय झाला की एकूण राष्ट्रीय उत्पन्नात पर्यटन क्षेत्राचा वाटा ब्राझीलपेक्षा भारताचा कसा आहे, कमी आहे. मात्र ब्राझीलपेक्षा या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण भारतामध्ये जास्त आहे. त्यानंतर आहे भारत. आकृती 9.1 मधील आलेखावरून लक्षात येते की भारतातील आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या सतत वाढत आहे, परंतु ही वाढ 2010 पासून अधिक झालेली आढळते. आता भारतातील आंतरराष्ट्रीय पर्यटकांची जी संख्या आहे ही सतत वाढत आहे, परंतु ही जी वाढ अपट्रेंड धरला, हा केव्हा धरला, 2010 पासून ही वाढ जास्त झालेली आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येतील ही वाढ सातत्यपूर्ण आहे.
आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येत होणारी जी वाढ आहे ही सतत वाढत आहे, म्हणून त्याला शब्द का वापरला, सातत्यपूर्ण. परदेशी पर्यटक भारतात ऐतिहासिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, व्यवसाय इत्यादींसाठी येत असतात. आता परदेशी पर्यटक जे भारतात येले तर काही ते ऐतिहासिक गोष्टी पाहायला येतात, जसं लेणे असतील, विविध प्रकारचे आपल्याकडं काय प्राचीन वस्तू, किल्ले है ना, ताजमहलसारख्या काही वस्तू. त्यानंतर काही सांस्कृतिक गोष्टी आहे, कारण आपल्याकडे कल्चर आहे वेगवेगळं. केरळचं कल्चर वेगळं आहे, साऊथ इंडियाचं वेगळं आहे, नॉर्थ इंडियाचं वेगळं आहे. त्यानंतर वैद्यकीय सुविधांचा सुद्धा जर भारतात पाहिला तर बरेच प्रमाणात आपण काय केले आहे, प्रगती केलेली आहे. आणि काही स्टुडंटसुद्धा आपल्या फॉरेनचे येतात एज्युकेशन घेण्यासाठी. त्यानंतर व्यवसाय आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हे की नाही आपल्याकडं आहे. बरेच परदेशी लोक आपल्या भारतामध्ये गुंतवणूक करू शकतात. त्यामुळे या सर्व गोष्टीमुळं भारतात परदेशी पर्यटक हे सातत्यपूर्ण पद्धतीने येत आहे. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाला भारतातही चालना दिली जात आहे. आणि भारताचं जे उद्दिष्ट आहे ते कसं आहे, पर्यावरणपूरक पर्यटन. येणारे जे पर्यटक आहे त्यांना सर्व गोष्टी पर्यावरणपूरक मिळतील यासाठी भारतामध्ये विशेष प्रयत्न केले जातात. त्यामुळं अशा पद्धतीच्या गोष्टीला आपण चालना दिली. भारताचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेता देशातील अनेक भागात पर्यटनाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. आता भारताचा ऐतिहासिक वारसा कसा आहे की इथं अनेक राजे महाराजे होऊन गेलेले आहेत, बरोबर आहे का. अनेक जर पाहिलं आपण तर प्राचीन वस्तू आणि वास्तू आपल्याकडे आहेत, बरोबर. आणि निश्चितच पर्यटनाच्या भरपूर अशा संधी देशामध्ये आहेत. यासाठी अनेक पर्यटन स्थळे निर्माण केली जात आहेत. आणि यासाठी पर्यटन स्थळांचं जे डेव्हलपमेंट आहे ते वारंवार केले जात आहे. जसं की इथं दाखवलं आहे पहा, अजिंठा लेणी असेल, गेटवे ऑफ इंडिया, आसाम गुवाहाटी, हे की नाही, हे भारतातील आहे. तर पांढऱ्या वाळूचं नाही का पुळण लांबलचक आहे का, तो पट्टा पांढऱ्या वाळूचा समुद्र किनाऱ्याजवळ, हे ब्राझीलचे रिओ दी जनेरो. आणि मॅनोस येथील फुटबॉल स्टेडियम पण दाखवलं आहे पहा. आणि सागरी पर्यटन पण दाखवलं आहे, स्वच्छाने समुद्र आहे ना, आपण पाहिलं ना मग अशी. त्यानंतर आहे ब्राझीलमधील वाहतूक. आकृती 9.9 मधील ब्राझीलच्या वाहतूक मार्गांच्या नकाशाचा अभ्यास करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. ओके, फर्स्ट क्वेश्चन. कोणकोणत्या प्रकारचे वाहतूक मार्ग दिसत आहेत? आता मॅपमध्ये जर आलो आपण तर आपल्याला आता यामध्ये बंदर दाखवलेले आहे, म्हणजे याच्यामध्ये काय आले, जलमार्ग आले. त्यानंतर रस्ते दाखवलेले, रस्ते, लोहमार्ग. आणि त्यानंतर विमानतळ आहे म्हणजे हवाई मार्ग. म्हणजे सर्व प्रकारचे जे मार्ग आहेत, जलमार्ग असेल, रस्ते, लोह आणि हवाई मार्ग, असे सर्व प्रकारचे मार्ग आपल्याला आकृतीमध्ये दाखवलेले आहेत. कोणत्या प्रकारच्या मार्गांची घनता जास्त दिसते? आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर नकाशामध्ये पाहता क्षणी आपल्याला रेड रंग प्रामुख्याने दिसेल, बरोबर आहे का. म्हणजे याचा अर्थ रस्ते मार्गाची जी घनता आहे ती ब्राझीलमध्ये काय आहे, सर्वात जास्त आहे. ठळकपणे दिसणारा महामार्ग कोणता? तो कोणत्या ठिकाणांना जोडतो? आता ठळकपणे दिसणारा महामार्ग जो आहे तो बरोबर नकाशाच्या कुठं आहे, सेंटरला आहे. त्याचं नाव आहे ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग, बरोबर आहे का. तर हा महामार्ग जो आहे तर हा ज्या प्रमुख ठिकाणांना जोडतो तर ब्राझिलिया आहे त्यांची राजधानी. ओके, तर ब्राझिलियापासून जे सुरू व्हायला तो तर पार पोर्टो व्हेलो ते क्रुझरो दो सूल आहे ना. आणि पलीकडे जर पाहिलं आपण तर मॅनॉसपर्यंत गेलेला आहे तो, राईट. लोहमार्गांचा विकास प्रामुख्याने कोणत्या भागात झाल्याचे दिसत आहे, याचे कारण काय असावे? आता लोहमार्गाचा विकास जो आहे तो आपल्याला आग्नेय भागात झालेला दिसेल. आणि आग्नेय भागात जर पाहिलं आपण तर तो सखल असा किनारी प्रदेश आहे पहा. कारण आपल्याला लोहमार्गाचं जर पाहिलं आपण है ना, ब्लॅक अँड व्हाईट पट्टा, तर तो आपल्याला आग्नेय भागामध्ये आहे ना, राईट साईडला थोडंसं. ओके, आणि आपल्याला माहिती आहे जास्त लोकसंख्येची जी शहरं आहेत, रिओ दी जेनेरिओ आहे की नाही, त्यानंतर साओ पावलो, हे त्याचे सेंटर्स आहेत, बरोबर आहे का. दॅट्स वाय आपल्याला
त्या भागामध्ये लोहमार्ग जास्त प्रमाणात दिसतील आग्नेय भागात. ब्राझीलच्या कोणत्या भागात वाहतूक मार्ग कमी आढळतात, त्याची कोणती कारणे असावीत? आता वाहतूक मार्ग जर कमी पाहिला आपण तर तो आहे उत्तर भाग. आणि उत्तर भागमध्ये कोण आहे? ॲमेझॉन नदी, त्याचं घनदाट जंगल आणि सदाहरित वने है ना, विषुववृत्ताचा पट्टा येतो. आणि दॅट्स वाय तिथं वाहतूक मार्गाचा विकास कसा आहे? कमी आहे. भौगोलिक स्पष्टीकरण. ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे रस्ते वाहतूक आढळते. आता ब्राझीलमध्ये सर्वसामान्य वाहतूक जी आहे ती कोणती आहे? रस्ते मार्गानं. देशातील वाहतूक मार्गांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त वाटा रस्ते मार्गांचा आहे. आता एकूण वाहतूक मार्ग जर पाहिले त्यामध्ये 50% अर्थातच निम्म्यापेक्षा जास्त तर ते कोणत्या मार्गाचा आहे? रस्ते मार्गाचा. रस्त्यांची घनता पूर्व भागात केंद्रित झालेली आहे. आणि आत्ताच पाहिलं आपण की पूर्व आणि आग्नेय भाग जे आहे ते घनदाट लोकसंख्या वस्ती असणारा प्रदेश आहे. आणि त्यामुळे रस्त्याची घनता जी आहे पूर्व भागात केंद्रित झालेली आहे. पश्चिमेकडील ॲमेझॉन नदी खोऱ्यातील वनाच्छादित प्रदेश व दलदलीयुक्त जमीन यामुळे रस्ते मार्गांचा विकास मर्यादित झाला आहे. आणि पश्चिमेकडे जर पाहिलं आपण तर ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा वनाच्छादित प्रदेश आणि काही ठिकाणी जर पाहिले आपण तर दलदलीयुक्तसुद्धा जमीन त्या भागामध्ये आहे. आणि त्यामुळे तिथे रस्ते मार्गाचा विकास कसा आहे? कमी आहे. ॲमेझॉन नदीतून व्यापारी तत्वावर जलवाहतूक केली जाते. आता असं असेल तरी ॲमेझॉन नदी ही जगातली सर्वात मोठी नदी आहे. आणि निश्चितच त्या नदीतून जी जलवाहतूक होते ती व्यापारी तत्वावर केली जाते. या नदीच्या मुखापासून ते पेरू देशातील इक्विटॉस या ठिकाणापर्यंत ही वाहतूक होते. आता ॲमेझॉन नदीचं जे मुख आहे त्या मुखापासून तर पेरू देशमध्ये इक्विटॉस या ठिकाणापर्यंत ॲमेझॉन नदीमधून काय होते? व्यापारी स्वरूपाची जलवाहतूक होते. जगातील अंतर्गत जलवाहतुकीचा सर्वात लांब पल्ला सुमारे 3700 किलोमीटर या मार्गाने गाठता येतो. आणि जर तुम्हाला असं पाण्यातून प्रवास करण्याची जर आवड असेल तर निश्चितच तुम्ही काय करायचं? ॲमेझॉन नदीच्या मुखापासून प्रवासाला सुरुवात करायची. तर पेरू देशातील इक्विटॉसपर्यंत 3700 किलोमीटरचा जलवाहतुकीचा सर्वात लांब पल्ला हे ॲडव्हेंचर तुम्ही फील करू शकता. पॅराना ही दक्षिण वाहिनी नदी जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे. आणि जी दक्षिण वाहिनी नदी पाहिली होती आपण पॅराना, तर ही सुद्धा जलवाहतुकीसाठी कशी आहे? उपयुक्त आहे. ब्राझीलच्या किनारी भागातही जलवाहतूक होते. आणि जो ब्राझीलचा किनारी भाग आहे अटलांटिक महासागरचा प्रदेश, तर त्या ठिकाणी सुद्धा जलवाहतूक होतेच महासागरातून. ब्राझीलमध्ये लोहमार्गाचा जास्त विकास झालेला नाही. आता ब्राझीलमध्ये लोहमार्गाचा विकास कुठं आहे? फक्त आग्नेय आणि पूर्व भागामध्येच, बरोबर आहे का? बाकी देशामध्ये तर तिकडे नाहीच, बरोबर. रेल्वे वाहतूक स्वस्त असली तरी तिचा उपयोग मोजक्या शहरांपुरता मर्यादित आहे. आणि आपल्याला माहिती आहे की रेल्वेची वाहतूक थोडीशी कशी असते? स्वस्त असते. पण तिचा उपयोग जास्त शहरांना आहे का? नाही. फार झालं तर पूर्व आणि दक्षिणेकडे आहे फक्त थोडंसं. हवाई वाहतुकीचे योगदानही मर्यादित आहे. आणि हवाई वाहतूक जर पाहिली आपण, आता हवाई वाहतूक आपल्याला पाहतो मी फार विशिष्ट ठिकाणी दिसतील तुम्हाला, जसं की रिओ ग्रांडे, कुरिटिबा, साओ पॉलो, कॅम्पो ग्रॅडे, साऊ लुईस, कुयाबा, पोर्टो व्हेलो असे लिमिटेड ठिकाणी आहे. वरती जर पाहिलं तर बोआ विस्टा. आणि फार पूर्वेकडे जर तर फोर्टालेझा आणि रेसिफ. म्हणजे हवाई वाहतुकीचं योगदान कसं आहे? थोडंसं लिमिटेड स्वरूपाचं आहे, मर्यादित स्वरूपाचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भारतातील वाहतूक या संदर्भात चर्चा करू.